पाटील सर आता निवृत्त झाले होते. ते शिक्षक होते. मेहनती शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. पाटील यांचे त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांशी भावनिक नाते होते. असे अनेक विद्यार्थी होते जे यशस्वी झाले. निवृत्तीनंतर हे देखील हे विद्यार्थी कोठे कधी भेटले तरी ते पाटील सरांच्या पाया पडायचे. या सर्वांचे त्यांना फार कौतुक वाटायचे. या सन्मानापुढे पाटील सरांना त्यांची भरीव पेन्शन देखील तटपुंजी वाटली. ते अनेकदा म्हणायचे, आम्ही विद्यार्थ्यांमध्ये एक संस्कृती म्हणून शिक्षण रुजवले आहे. आता शिक्षण हाही सेवा क्षेत्राचा एक भाग झाला आहे. शिक्षकांसाठी विद्यार्थी हा ग्राहक आहे आणि विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी शिक्षकच आहे. ते नेहमी म्हणायचे की आम्ही आमचे आयुष्य योग्य वेळी जगलो. पाटील सरांना एक मुलगी आणि 2 मुलगे होते. मोठा मुलगा निधीश डॉक्टर होता. तो पत्नी आणि त्यांच्या मुलांसोबत दुसऱ्या शहरात राहत होता. तर त्यांचा धाकटा मुलगा प्रथमेश पाटील सरांसोबतच राहत होता. तो एका चांगल्या कंपनीत कामाला होता. तो चांगलाच कमवायचा. प्रथमेशला 2 मुली होत्या आणि एक मुलगा होता. पाटील सरांची पत्नी प्रभावती व मुलगी जानकी आणि धाकट्या मुलाचे कुटुंब त्यांच्यासोबत त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानमध्येच राहत होते. मुलीचे अजून लग्न झाले नव्हते. पाटील सरांना एकच चिंता होती की ती नोकरी करत असताना त्यांच्या मुलीचे लग्न होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांची पत्नीही या विषयावर थोडी चिंतेत असायची. त्यामुळेच पाटील सरांनी आपले पैसे कोणालाही दिले नाही. आपल्या मुलांवर कोणतेही दडपण न आणता मुलीचे लग्न नीट पार पाडून जे काही उरलेले आहे ते आपल्या मुलांना द्यायचे असे त्यांना वाटायचे. पाटील सर जितके मृदभाषी होते तितकेच त्यांची पत्नी जी कठोर स्वभावाची होती. फार शिकलेली नव्हत्या त्या, तरीही कोणत्याही विषयावर ठाम राहण्याचा त्यांचा स्वभावच होता. म्हणूनच पाटील सरांनी त्यांना आयुष्यभर रोखण्याचे धाडस कधीच केले नाही. प्रभावती यांचाही असाच स्वभाव त्यांच्या सुनांचा होता. मोठी सून आधुनिक कुटुंबातील होती आणि पाटील सरांचा मोठा मुलगाही चांगल्या कमाई करत होता. पाटील सर आणि प्रभावतीजी यांनाही त्यांच्या नातवंडांची आठवण यायची. पण प्रभावती तरीही नतमस्तक व्हायला तयार नव्हत्या. त्यामुळे कसे तरी चालले होते. धाकटी सून सुद्धा प्रभावतीजींच्या स्वभावाने बोचट झाली होती. तरी पतीच्या दबावामुळे ती गप्पच राहिली होती. त्या अनेकदा आपल्या धाकट्या मुलाला टोमणे मारत असत. मोठ्या भावाने कष्ट करून मोठे पद मिळवलेले आहे आणि तू ही आंधळी कमाई करत आहेस आणि सर्व जबाबदाऱ्या असतानाही केवळ 15-20 हजार रुपयांवर तू अडकलेला आहेस. तुझ्या भावाची बायको देखील कमावते आहे आणि तुझी पत्नी तर घरीच. सासूच्या बोलण्यावर धनश्री चिडायची आणि पतीला म्हणायची की आम्ही काही कमवत असलो तरी, कितीही कमी कमवत असलो तरीही कोणाकडे काही मागायला जात नाही. मोठा मुलगा तर यांना विचारतही नाही, तरीही नेहमी त्याचेच कौतुक असते. पत्नीला समजावताना प्रथमेश धनश्रीला म्हणतो, अगं आता वयाच्या 62व्या वर्षी आईला तिच्या सवयी बदलता येणार नाहीत. त्यामुळे आपल्यालाच थोडं जुळवून घ्यावं लागेल. प्रथमेश आता विषय टाळण्यासाठी धनश्रीला बोलतो, जाऊ दे, तू सोडून दे. त्यावर धनश्री रागाने म्हणाली की काय सोडून देऊ? शाळेच्या फीच्या नावावर 3 लाख रुपयांची मागणी केली आणि तुझी आई पण हे किती अभिमानाने सांगते. त्यांनी घर आणि गाडी घेतली आहे. त्यांचा पगार त्यात जातो. ते म्हणतात की मुले महागड्या शाळेमध्ये आहेत आणि फी देखील जास्त आहे. काही वेळ गप्प राहिल्यावर धनश्री पुन्हा बोलू लागली, काही गरज नाही आहे. फक्त पैसा जमा करायचा आहे. खरं तर मोठी सूनही इथे येत नाही. जेव्हा गरज असते तेव्हा मला फोन करण्यासाठी वेळ कसा काय मिळतो हे मला माहिती नाही. काही नाही, ते फक्त सर्व पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर प्रथमेश रागाने म्हणाला, अगं तुझं काय दुःख आहे? तुला काय करायचं आहे? ते पैसे त्यांचेच तर आहेत ना. धनश्रीने देखील मान हलवली आणि म्हणाली, मला कोणाच्याही पैशांची गरज नाही. मला फक्त राग येतो जेव्हा ती तुला सांगते की तुझी कमाई तिच्या मोठ्या मुलाच्या पेक्षा देखील कमी आहे. कमी असेल तर आहेच ना.
आम्ही कोणाकडे काही हात पसरवत तर नाही ना. आम्ही आमच्या मर्यादेनुसार वाटचाल करतो. नंतर प्रथमेश बाहेर गेला. या कारणाने अनेकदा वाद घरी होतच होते. प्रथमेशने देखील आता हा वाद हाताळण्याची त्याला कला पारंगत झाली होती. पाटील सरांची मोठी सून जेव्हा घरी यायची तेव्हा ते त्यांच्या गरजा कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्कीच पूर्ण करायचे. जानकीला हे सर्व माहीत होतं, पण ती गप्प राहिली. मात्र आईवडील तिच्या लग्नासाठी काही वाचवतील की नाही याचीही तिला चिंता होती. बाहेरील सोफ्यावर पाटील सर व त्यांची बायको बसली होती आणि त्यांच्या नातीला खाऊ घालत होती. तेवढ्यात प्रथमेश येऊन बसला आणि ते एकमेकांशी बोलू लागले. तेवढ्यात प्रथमेशला फोन आला व तो उठून निघून गेला. तो बराच वेळ बोलत होता आणि परत आल्यावर म्हणाला की आई, भाऊ वहिनी परवा येणार आहेत. हे ऐकून पाटील सर उठले आणि विचारलं की मुलंही येत आहेत का सोबत. प्रथमेशने त्यावर होकार दिला. मुलांच्या आगमनाची बातमी सर्वांनाच आनंद झाला. जवळपास 2 वर्षांनी मुले येत होती. ही बातमी ऐकून जानकी तिची वहिनी धनश्रीकडे गेली आणि म्हणाली की वहिनी बघा, 3 लाखाचा प्रभाव. वहिनी 2 वर्षांनी घरी येत आहे. यावर धनश्रीने दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाली की हो, मी पाहत आहे. धनश्री आणि जानकी यांचे नाते गोड होते. ही बातमी कळताच घरातील सर्वांना खूप आनंद झाला. लवकरच मुले घरी आल्याचा दिवस आला. निधीशचा मोठा मुलगा आता एकदम तरुण दिसत होता. तो आता 9वीत होता. आवाजही जरा जड झाला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. मुलेसुद्धा एकमेकांसोबत आनंदात होते. हे सर्व येऊन आता 2 दिवस झाले होते. वडील आपापल्या कामात व्यस्त होते आणि मुले एकत्र खेळत होती. तेवढ्यात प्रथमेशच्या मुलीच्या रडण्याचा आवाज आला. आवाज ऐकून सर्व धावत आले तर निधीशचा मुलगा त्याच्याच बहिणीला मारत होता, कारण की तिने प्रथमेशच्या मुलीला मारलं होतं. आपल्या मुलाने चुलत बहिणीसाठी आपल्याच बहिणीला मारलं हे पूर्वीला थोडं विचित्र वाटलं. कदाचित या नात्याचे गणित मुलांना कळत नाही हे तिला माहीत नव्हतं. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत पूर्वीने सर्वांना ओरडलं. काही वेळातच प्रभावतीजी आल्या आणि म्हणाल्या की मुलांनो, हे आता सोडा, आपण बागेत फिरायला जाऊ. हे ऐकून सर्व मुले आपापली भांडणे विसरून एकोप्याने म्हणू लागली की हो, सर्वजण जाऊ. आणि हाही दिवस अशाच गोंधळात निघून गेला. रात्रीसुद्धा एकत्र झोपण्यावरून मुलामध्ये आपापसात वाद झाले. मुलामध्ये चुलत आपले परके असे कोणतेही विचार मनात नव्हते, तर त्यांचे मन साफ आणि स्वच्छ होते. निधीशचा मोठा मुलगा आणि प्रथमेशच्या मुलीला सख्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेम काळजी करायचा. पण याचाच धनश्री आणि पूर्वी दोघींनाही त्रास होत होता की त्यांची मुले नात्यात फरक करू शकत नाहीत. प्रथमेशही पडून होता. तेव्हा धनश्री रागाने बडबडत होती, माझी मुलंही वेडीच झाली आहेत. ती त्यांच्या चुलत भावांसोबत राहण्याचा हट्ट करत आहेत. धनश्री पुन्हा आपल्या मुलीकडे पाहून बडबडायला लागली, तू आजारी पडली होती, दुखापत झाली होती तेव्हा कोणी तुला फोन करून देखील विचारलं नाही. जर प्रेम असतं तर एकदा तरी विचारलं असतं. भांडण माझ्या सासूची होतं की माझ्या मुलांची? पैसे घेताना त्यांना फक्त सासू सासरे आठवतात आणि आम्ही इथे राहतो त्यामुळे आम्हालाही बोलायचे आहे. पण माझी मुलंही मूर्ख आहेत. त्यांना कधी कळेल माहिती नाही. इतक्यात प्रथमेश म्हणाला, अगं मला झोपू दे. धनश्री म्हणाली, हां, झोपी जा. शांतपणे जगा. मी काही बोलणार नाही. मी जरी बोलले तरी माझा नवरा माझा आवाज दाबतो. तिकडे निधीशच्या खोलीतही असेच वातावरण होते. तिथे देखील पूर्वी तिचा राग मुलांवर काढत होती. काही शिष्टाचार नाही. तू तुझ्या चुलत बहिणी जवळ जावं असं तिच्या आईला वाटत नाही आणि तू उगाच त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेस. त्यावर मुलगा आश्चर्याने म्हणाला, ती माझी पण बहीण आहे. लगेच पूर्वी खडबडून म्हणाली की चूप रहा. आला मोठा भाऊ होणारा. तुला माहिती नाही, तिची आई इथे राहून तुमचा हक्क खात आहे, सर्व पैसे घेत आहे आणि जेव्हा आम्हाला गरज असते तेव्हा हात पसरून भीक मागावी लागते. मी त्यातही वाईट आहे. आम्हीच निर्लज्ज म्हणून इथे येतो, नाहीतर त्यांना आम्ही इथे यायला नकोच झालं असतं. अशातच रात्र निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच दिनक्रम सुरू झाला. प्रथमेश कामावर गेला
तर निधीश त्याच्या काही जुन्या मित्रांना भेटायला बाहेर गेला होता. आता घरात पाटील सर, त्यांची पत्नी धनश्री, पूर्वी, जानकी व सर्व मुले असतात. धनश्री व पूर्वी स्वयंपाकघरात काम करत असतात, तर बाकीचे सर्वजण व मुले अंगणात खेळत होती. त्यानंतर मुलामध्ये कोणत्या तरी मुद्द्यावरून भांडणे सुरू झाली. यावेळी निधीशच्या मोठ्या मुलाचे आणि प्रथमेशच्या मुलीचे त्यांच्यात भांडण झाले. मुलीने थोडा विचार केला आणि म्हणाली की मला माहीत आहे की तुझे माझ्यावर प्रेम नाही. मी आजारी होते तेव्हा तू मला भेटायला देखील आला नाहीस. हे ऐकून निधीशचा मुलगा सुद्धा म्हणाला की फार काही बोलू नकोस. आम्ही इथे यावं असं कोणालाच वाटत नाही. काका काकूंनाही ते नकोच असतं. त्यांना वाटतं की आम्ही पैसे घेऊ. त्यावर मुलगी म्हणाली की तू फक्त पैसे घ्यायला येतोस. तुम्ही तुमच्या आजी आजोबावर कुठे प्रेम करता? तुम्ही त्यांच्याकडून पैसे घ्यायला आलात. हे ऐकून निधीशचा मुलगा म्हणाला, तू वाईट आहेस आणि माझी बहीण फक्त सख्खी बहीणच आहे. त्यावर प्रथमेशची मुलगी देखील म्हणाली की हा माझा भाऊ, हे फक्त भाऊच एकच आहे. हे सर्व ऐकून धनश्री व पूर्वी देखील आतून बाहेर आल्या आणि दोन्ही मुलांना गप्प करून आत घेऊन गेल्या. पाटील सर आणि प्रभावती अचानक गप्प बसले. जणू काही सर्व काही त्यांच्या लक्षात आलं आहे. धनश्री आणि पूर्वी लाजल्या, पण आता त्यांची मुले हुशार झाल्याचे कदाचित त्यांच्या मनात, त्यामुळे कुठेतरी शांतता होती. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.